हाय गाईज, गुड मॉर्निंग. काल आम्ही सकाळी 8 वाजता नाश्ता वगैरे करून धर्मशाळा ठिकाणाचं नाव आहे, धर्मशाळा येथून आम्ही निघालो आणि आमचा पूर्ण दिवस काल प्रवासामध्येच गेला. आम्ही जेवण वगैरे सगळं बनवून बरोबरच घेतलेलो. एका ठिकाणी आम्ही थांबून दुपारचं जेवण केलं. जेवण करून परत बसमध्ये आम्ही प्रवास केला. आम्हाला मनाली येथे पोचण्यासाठी 6 वाजले. 6 वाजता येऊन आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो, रूमवर गेलो, तिथं फ्रेश वगैरे झालो आणि काल फक्त आम्ही आराम केला, कुठेच गेलो नाही. जेवण वगैरे करून आम्ही झोपलो आणि आज सकाळी आम्ही उठून तयारी करून आता ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही इथे बॉक्सर येथे बर्फाच्या इथे जाणार आहे. इथे सगळे पहाडी एरिया आहे, म्हणजे पूर्ण जिकडे तिकडे बघावं तिकडे डोंगरच, पहाडच आणि एवढं थंड वाटतं इथे वातावरण का फॅन लावायची गरजच नाही. एवढं खूप थंड वातावरण आहे आणि सर्व पहाडी एरिया असल्या कुठे बघा तिकडे डोंगरावर बर्फ, असं खूप मस्त वाटतं इथे. एकदम आल्हाददायक वातावरण आहे. लोक एवढ्या लांबून मनाली काश्मीर फिरायला येतात, पण आता समजलं का एवढ्या लांब जातात म्हणून. तर गाईज, आम्ही आता बॉक्सर या ठिकाणी बर्फाच्या ठिकाणी जाणार आहेत. 2-3 व्हॅल्या ठिकाणी पण बघणार आहेत, मार्केटला पण जाणार आहेत आणि बर्फाच्या ठिकाणी तर मज्जाच येणार आहे. एवढ्या वर्षामध्ये आम्ही कधीच असं बर्फ वगैरे डोंगरावर गेलो नाही, पण आज पहिल्यांदाच आम्ही बर्फाच्या डोंगरावर जाणार आहेत. खूप एन्जॉय करणार आहेत. आम्हीची 30 लोकांची टीम आहे. आमच्या ह्याच्यामध्ये सोनारपाडा, वाकलन, वडवली, उंबरली अशा ठिकठिकाणावरची सगळे टुरिस्ट आलेले आहेत आणि आई एकविरा टूर्स ट्रॅव्हल्सचे ऑर्गनायझर विशाखा पाटील आणि दिनेश पाटील हे नेहमीच सगळ्यांची चांगली काळजी घेतात. मी तर सांगितलेलं ते नेहमी रोजच्याच मी ब्लॉगमध्ये सांगते का ऑर्गनायझर खूप चांगले आहेत, खूप काळजी घेतात. जेवणसुद्धा घरचंच, आचारी आपल्या इकडचेच असल्यामुळे घरचंच जेवण, त्याच्यामुळे पोटाचा त्रास कोणालाच काही होत नाही. रूम पण डिलक्स रूममध्ये पण मस्त एकदम AC रूम, जास्त गर्दी नाही. तर गाईज, तुम्हाला आई एकविरा टूर्स ट्रॅव्हल्समध्ये तुम्ही नेहमी या. आई एकविरा टूर्स ट्रॅव्हल्सचा आनंद घ्या, सहवास घ्या आणि अशा मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला या. तर गाईज, तुम्हाला आमच्या आई एकविरा टूर्स ट्रॅव्हल्सचा हा प्रवास कसा वाटला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.